खायला आणि रिझल्ट चालू चेक करणं. हे वा चेंडू तिकडे. चला वेलकम बॅक द आर्मी ब्लॉग. तर आजचा ब्लॉग चालू करतोय, खूप दिवसानंतर ब्लॉग चालू करतोय, तर त्यासाठी सॉरी. आणि आज खास आहे 5 मे, कारण की 5 मेला आहे आज 12वीचा रिझल्ट. मी होतो 12वीला, मग आज रिझल्ट आहे. तर आता ब्लॉग चालू करतोय मी 9:11 तर देवपूजा वगैरे करून घेतली. देवाच्या भरोसे चांगलं पास करा देव बाप्पा, प्लीज विनंती आहे. मी आता चहा पित होतो, मम्मीने आणून दिला. समोर टी व्ही चालू होती आणि आता बघू काय रिझल्ट येतो. रिझल्ट 1 वाजता आहे. आणि साई पण आला आहे हॉस्टेलवरून, तो गेला आता क्लासला. लियान आणखी मामाच्या गावाला गेलेले. आल्यानंतर ते आय थिंक आज येतील किंवा उद्या येतील, बघू केव्हा येतील. पण आज हाय रिझल्ट आहे, बघू काय होतं, तुम्हाला मी दाखवतो. फक्त 5 मिनिट बाकी, 5 का 4 मिनिट आहे वाजायला आणि 1 वाजता हाय रिझल्ट. हे वा 12:56, 4 मिनिटं बाकी. 4 मिनिटात रिझल्ट दीदी चेक करणार आहे. भाई बघू कसं धकधक हो रहा है, धकधक पसीना छूट रहा है मेरे को. चला बघू काय होतं काही नाही. गणपती बाप्पा मोरया. मस्त आपण झालोय पास. आपण आलोय आता आपल्या हॉटेलच्या ठिकाणी. क्रिकेट खेळतोय, साई बॉलिंग करतोय, मी फिल्डिंग करतोय. माझी बॅटिंग होऊन गेली. आत्यांचा मुलगा आलाय, तो करतोय बॅटिंग. आता मी लावतो टाइम लेफ्ट. तुम्ही एन्जॉय करा आपल्या स्कॉर्पिओच्या बंपरला. तो क्रिकेट खेळून झालं. अर्धा 1 तास, 1-1.5 तास क्रिकेट खेळलो मस्त. तेव्हा खुर्ची आणि ती खाट पण तिथंच पडली अजून. आता यांचं चालू झालं फ्री फायर. इकडे बाबा रोहित भाई आणि साई माहिती आहे, तिकडं आपली स्कॉर्पिओ आहे, इकडं चेतक आहे, ती हॉटेल आहे, ते लाईट आहे. ओके बिचाऱ्याने मॅच लावली. जो कॅप्टन केला होता तोच आउट केला मला आता. पण कॅप्टन करायला आपला तुषार भाऊने सांगितलं होतं. हा स्वतःला प्रिडिक्शनचा बॉस समजतो. बिचाराचा लॉंग दिला. फुगटची फुगटच्या वस्तू पचत नाही. फुगटच्या वस्तू पचत नाही. आता मी बी थोडा प्रिपेअर खेळतो. बाय बाय टाटा. ओके ना, आता बॉक्स क्रिकेट खेळायचं. हा माल बी खेळायचं आहे ना. थांब ना, दमदार ना जरासा. आपले हॉटेल कसे मस्त दिसायला लागले ना आता एकदम. इथं बी स्टाईल ते लागलं बा कॉलमला. आता आम्ही थोडा क्रिकेट खेळतो, तुम्हाला भेटतो डायरेक्ट घरी गेले आता. बाय. हे गाईज गुड मॉर्निंग. काल ब्लॉग शूट केला होता पण एंड नाही केला. आणि काल ना ब्लॉग पण थोडा कमी शूट झाला, जास्त वेळचा नव्हता, त्यामुळे सॉरी. आता डायरेक्ट हॉटेलवरती येऊनच ब्लॉग चालू करतो. तेव्हा पाणी मारायचं आहे ना, कारण की इथं ना आज प्लास्टर मारणार आहेत ते, त्याच्यामुळे इकडे पूर्ण भिंत मारायची आहे. तेव्हा जे काही राहतं ना त्यांचं स्ट्रक्चर त्यांनी बनवून घेतलं, याच्यावर उभं राहतील आणि प्लास्टर करतील. तर आता पटापट मस्तपणे पाणी मारतो. टोटल ऑल क्लिअरमध्ये. टावरवर इथून तुम्हाला ना व्ह्यू दाखवतो बाजूचा. सगळं टू झेड दिसतंय. तुम्ही कसलं हिरवगार आहे ना सगळीकडे, एकदम भारी. पूर्ण गाव दिसतंय यार इथून चढल्यावर. आज ना रात्रीचा व्ह्यू दाखवेल तुम्हाला. रात्रीचा मस्त असं लाईट एकदम भारी.
इतकं मस्त दिसतं ना. चला आता इथून पाणी मारायचं आहे या भिंतीला. अरे उंच येते बाय आहे की नाही. आता पाणी मारतो पूर्ण सावधानी सोबत ब्लॉक बंद करतो आणि गेला वापस चालू करतो. बाय बाय. मारून झाले मस्त. हॉटेल बी पाहिली गेली कशी काही नाही. ह्या बा सकाळची पाहून घ्या बाई तुम्ही कशी दिसते. ऐक नाही भारी एकदम ही सकाळची. इथं तर मार्बल लावायचं बाकी कारण की प्लास्टर पडून आलो होतं डायरेक्ट. हे बाई माझ्या बोटाचं आहे का इथलं ही पूर्ण पडून आलं होतं. मग ते आता नवीन प्लास्टर केलं मार्बल लावले त्याला. आता आज उद्या स्टाईल लागेल. आता बसलो इथे कारण की मार्बलवाले बिल्डिंगवाले त्यांची वाट पाहतो. ते आल्यानंतरच आपल्याला जाता येईल. हां आता बसतो इथे आणि हा ब्लॉग आता इथेच एंड करतो. आय होप की तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. चला तर मग भेटतो उद्याच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. आता उद्याचा काय आत्ता चालू करावं लागेल. घरी जातो आंघोळ वगैरे करतो मग नवीन ब्लॉग चालू करतो. आय होप की तुम्हाला आवडला असेल. सो बाबा गाईज मी भेटतो आता लगेचच्या दुसऱ्या एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराज जय महाराष्ट्र. बाय. बंद कर रे. अरे बंद कर तू. अरे फालतू बंद करते. चेंडू तिकडे. चला चला बाय बाय टाटा सी यू. ओके.